आताची सर्वात मोठी न्यूज तर मी सुद्धा 2.5 महिन्यासाठी सीएम होऊ शकतो. फडणवीसांसमोरच अजितदादांचं वक्तव्य. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी पार पडला. नागपुरातील राजभवन परिसरात आयोजित शपथविधी सोहळ्यात राज्यपाल CP राधाकृष्ण यांनी महायुतीच्या 39 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अगदी जाहीरपणे केले. मी सुद्धा 2.5 महिन्यांसाठी मुख्यमंत्री होऊ शकतो असे अजितदादा म्हणताच उपस्थित खळखळून हसले. शपथ घेतलेल्या आमदारात भाजपचे 19, अजित पवार गटाचे 9 आणि शिंदे गटाच्या 11 आमदारांचा समावेश आहे. आता या मंत्र्यांना 2 दिवसात खात्याचं वाटप केलं जाईल अशी माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात 10 मंत्रिपदे मिळाली आहेत. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र 8 मंत्रिपदे मिळाली आहेत. मागील शिंदे सरकारमधील एकूण 12 मंत्र्यांना डुच्चू देण्यात आला आहे. त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तिन्ही पक्षाच्या या धक्कातंत्राने पक्षांतर्गत नाराजी वाढली आहे. यातच मंत्रिपदे 2.5 वर्षासाठीच असल्याची फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. यानंतर अजित पवार मुख्यमंत्री कधी होतील असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर 2.5 वर्षाचा धागा पकडत मी 2.5 महिन्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो असे अजित पवार यांनी म्हणताच जोरदार हास्यकल्लोळ उडाला. दरम्यान यंदा मंत्रिमंडळात काही जुन्या मंत्र्यांना संधी मिळालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धरमराव बाबा आत्राम, अनिल पाटील, संजय बनसोडे यांना वगळण्यात आलं. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.